नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बरोबर 23 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. मला वाटतं 15 फेब्रुवारी 2022ची गोष्ट होती, ज्यावेळेला एक तमाशा चालला होता ज्याला पत्रकार परिषद असं नाव देण्यात आलं होतं. आणि सकाळपासून सगळ्या मराठी वाहिन्यांवर त्याचाच हलकल्लोळ चालला होता. 15 फेब्रुवारी 2022. आणि गंमत काय झाली मित्रांनो, की संजय राऊत मोठा गौप्यस्फोट करणार, येऊ करणार, तेव करणार. मग सामना दैनिकाच्या ऑफिसमधून संजय राऊत निघाले. त्यांची गाडी पोर्तुगीज चर्चला पोचली. त्यांची गाडी शिवसेना भवनाच्या चौकात आली. त्यांची गाडी सेना भवनच्या तळाशी पोचली. त्यांनी वरून गाडीच्या बाहेर पडून हात दाखवला. हा सगळा तमाशा लाईव्ह चालला होता. तुम्हाला आठवत असेल, लाईव्ह चालला होता. आणि मग पत्रकार परिषद झाली. म्हणजे काय, तर समोर श्रोते म्हणून पत्रकार बसवलेले होते. 1 तासभर जवळजवळ संजय राऊत यांनी कुठलेही कागद कसेही फडफडवत, साक्षात ज्याला शिवीगाळ म्हणतात अशा प्रकारे मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्या नावाने उद्धार केला. आणि त्यांचं भाषण संपलं तेव्हा त्यांनी सांगितलं, नो क्वेश्चन आन्सर. आणि सकाळपासून 4-5 तास सगळं लाईव्ह दाखवणारे पत्रकार निमूटपणे उठले आणि घरी निघून गेले. इतिहासात अशी कुठलीही पत्रकार परिषद कधी झाली नाही की जिथे पत्रकारांनी आयोजकाला एकही प्रश्न विचारला नाही. असा इतिहास संजय राऊत आणि मराठी वृत्तवाहिन्यांनी 15 फेब्रुवारी 2022ला घडवला होता. पुढे काय झालं मित्रांनो, पुढे काय झालं? काही झालं नाही. मार्क माय वर्ड्स, भाजपचे 3.5 शहाणे तुरुंगात असतील, अनिल देशमुखांच्या पलीकडच्या कोठडीत असतील. असली मुक्ताफळं संजय राऊतांनी उधळली होती. किरीट सोमय्या, त्यांचा मुलगा, बाप बेटे सलाखों के पीछे हो गए. आठवतं? नाही आठवणार. कारण आठवलं असेल तर डोममध्ये आपलं डोंबल उचकटायला गेले नसते हे पत्रकार बेशरम. हे सगळं झालं मार्क माय वर्ड. ते मार्क माय वर्ड राहिले बाजूला. संजय राऊतांनाच आत जावं लागलं. 100 दिवस तुरुंगाची हवा तेच खाऊन आले. मोहित कंबोज किंवा किरीट सोमय्या ह्यांना तुरुंगात जावं लागलेलं नाही. त्याच जुन्या फसलेल्या नाट्याचा दुसरा प्रयोग किंवा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती काल जरा व्यापक प्रमाणावर झाली. त्या नाटकाला शिवसेना भवनची जागा कमी पडेल म्हणून वरळीचा डोम काय म्हणतात ज्याला, त्या स्टेडियम वजा सभागृहाची निवड करण्यात आली. आणि तिथे झालं काय, कागद फडफडवून दाखवले, वाचून नाही दाखवले. मला आठवतं त्याप्रमाणे मी तेव्हाही संजय राऊतांच्या पत्रकार सभेचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यात स्पष्टपणे म्हटलं, कागद कुठलेही फडफडून दाखवता येतात. विजेचं बिल देखील फडफडवून टाकलं, हा बघा पुरावा आहे काय त्याच्यात, कोणी बघितलं, कोणी सांगितलं. आणि नेमकी तीच गोष्ट 16 जानेवारी म्हणजे बरोबर 23 महिन्यांनी संजय राऊतांचे मालक, नितेश राणे यांच्या भाषेत संजय राऊतांचे मालक आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे या चौघांच्या उपस्थितीत खुद्द उद्धव ठाकरे यांचे दुसरे निकटवर्ती सहकारी अनिल परब यांनी गेले आणि वकिलांच्या साक्षीने केले. अगदी मोठ्या स्क्रीनवर लाव रे तो व्हिडिओ असं राज ठाकरे
यांच्या जुन्या झालेल्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती केली, टाळ्यासुद्धा वाजल्या. पण 2019मध्ये लाव रे तो व्हिडिओ याच्यासाठी लोटलेली जी गर्दी होती त्याचा काही महिन्यांनी निवडणुकीच्या निकालावर झालेला परिणामसुद्धा आपण बघितलेला आहे. असो, सांगायचा मुद्दा असा की फार मोठा गौप्यस्फोट, महागौप्यस्फोट, महापत्रकार परिषद हा सगळा हत्ती पादेरे फुस असला प्रयोग होता. आमची आजी गमतीने म्हणायची, एक मोठा बुडबुडा फुटला किंवा काय असेल तो, काहीतरी मोठ्या अपेक्षा निर्माण करायच्या आणि मग फुगा फुटावा तसं फुस व्हायचं. तो हत्ती दिसायला खूप मोठा असतो, पण तो पादला तरी आवाज फक्त फुस असाच येतो. तो काही धमाका ॲटम बॉम्बचा होत नाही. आणि नेमकी तीच गोष्ट 16 जानेवारी 2024ला डोम या सभागृह वजा स्टेडियममध्ये झाली. कारण ती पत्रकार परिषद आणि महान घटनातज्ञांचे महान विद्यार्थी असीम सरोदे या कायदे तज्ज्ञांनी जे काय मोठे खुलासे केले त्याचा सगळा फुगा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विनाविलंब फोडला. ती पत्रकार परिषद संपलेली काय, ती पत्रकार सभा संपलेलीसुद्धा नव्हती. आणि काही मोजके पत्रकार लिहून दिलेले प्रश्न विचारत होते. त्याच वेळेला राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद सुरू केली. कारण त्यांनी याला उत्तर देण्यासाठी आधीच घोषणा केली होती ने पत्रकारांना बोलवून ठेवलं होतं. आणि ते जे काय तिथे सांगत होते, जे कागद अनिल परब कागद हातात हलवून किंवा मोठ्या स्क्रीनवर दाखवत होते पण वाचून दाखवत नव्हते. लक्षात ठेवा, जी कागदपत्र अनिल परब हे हातात फडफडवून किंवा मोठ्या LED स्क्रीनवर दाखवत होते पण वाचून दाखवत नव्हते, शिक्के दाखवत होते पण त्यात काय लिहिलं आहे ते मोजून वाचून दाखवत नव्हते किंवा त्याच्या प्रति समोरच्यांना वाटत नव्हते पत्रकारांना, सो कॉल्ड पत्रकारांना. कारण ज्यांच्या मनामध्ये चिकित्सा नसते की हे शिक्के दाखवत आहेत पण शिक्के मारलेल्या पत्रात नेमकं काय लिहिलेलं आहे, मजकूर काय, त्याचा आशय काय, याची ज्यांना गरज वाटत नाही ते पत्रकार नसतात. ते पत्रकाराच्या वेशात आलेले असतात. आणि त्यामुळे जे कागद फडफडवून संजय राऊतच्या स्टाईलमध्ये 23 महिन्यापूर्वीच्या अनिल परब जे कागद फडफडवून दाखवत होते तेच कागद राहुल नार्वेकर यांनी थेट वाचून दाखवले. त्यांनी तो स्टॅम्प दाखवला, त्याच्यावरची तारीख दाखवली, पण त्या मजकुरात लिहिलं काय. आणि त्यासाठी केवढं मोठं लाव रे तो व्हिडिओ बघा. हे इथे उद्धव ठाकरे यांची 2013मध्ये पक्षप्रमुख म्हणून निवड झाली. त्या निवडीमध्ये खुद्द राहुल नार्वेकर हजर होते. त्यांच्या चेहऱ्यावर लगेच गोल रेषा मारून दाखवण्यात आलं. मग नेता म्हणून निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या एकनाथ शिंदे पाया पडले, लगेच गोल करून दाखवण्यात आलं 2018. आणि ही सगळी कागदपत्र निवडणूक आयोगाला सादर केलेली आहेत. बघा त्याचा हा शिक्का, निवडणूक आयोगाला अमुक तारीखला हे मिळाल्याची पोचपावती आमच्याकडे आहे. मला गंमत वाटतं, ही जर असले लोकांनी, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय मित्रांनो की उद्धव ठाकरे आणि जी काय अधिकृत शिवसेना होती, आजची उभाटा शिवसेना आहे, त्यांना मी माझ्या 4 वर्षाच्या व्हिडिओमधून परत एक आवाहन करतोय, सल्ला देतोय, न मागितलेला सल्ला देतोय की जरा चांगल्या वकिलाची निवड करा. अनिल परब, असीम सरोदे हे इतके उथळ कायद्याचे अभ्यासक किंवा पंडित आहेत की कायद्याच्या गर्भामध्ये काय दडलंय त्याचा थांगपत्ता त्यांना नाही. आणि म्हणून मग असं परत उद्धव ठाकरे यांना तोंडघशी पडावं लागतंय. एक साधी गोष्ट सांगतो मित्रांनो, कुठच्याही 2 माणसामध्ये, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, अगदी स्टॅम्प पेपरवर मुद्रांक जो असतो कागद, कुठलंही तुम्ही करार केलात त्या करारासाठी स्टॅम्प पेपर असावा लागतो. आणि त्या मुद्रांक याच्यावर जो तुम्ही करार करता
तेवढ्याने तुमचा करार पक्का मानला जात नाही. तो करार केला हे परत रजिस्ट्रारकडून निबंधकाकडे जाऊन नोंदवावं लागतं. जोपर्यंत तो तिथे रजिस्टर होत नाही तोपर्यंत तुमच्या कराराला न्यायालयामध्ये अर्थ उरत नाही. करार केला आणि तो रजिस्टर केला. इथे तर निवडणूक आयोगात आणखीन एक भानगड आहे. तुम्ही तो रजिस्टर केला तरी तो मान्य झाला का याला महत्त्व असतं. तुम्ही एक संस्था स्थापन केली गल्लीबोळात, बालमित्र मंडळ, आणि कार्यक्रम सुरू केले, ह्याचा अर्थ तुम्ही रजिस्टर्ड संस्था नसता आणि मान्यताप्राप्त संस्थासुद्धा नसतात. अनेकदा अनेक शाळांमध्ये हजारोच्या संख्येने पोरं डोनेशन वगैरे घेऊन भरली जातात आणि ज्या वेळेला बोर्डाची परीक्षा येते त्यावेळेला त्या शाळेला मान्यता नसलेली कळलं की जी तारांबळ उडते ती बघतो, तितकी बालिश आणि शालेय पातळीवरची तारांबळ आज उद्धव ठाकरे यांची उडालेली आहे. बातम्या तेच पत्रकार देतात ना जे डोंबल करायला डोममध्ये काल गेले होते. इतक्या शाळांना मान्यता नाही आणि त्यामुळे या शाळेच्या विद्यार्थ्यांना यावर्षी परीक्षेला बसता येणार नाही वगैरे वगैरे बातम्या देताना, त्यापेक्षा आज उद्धव ठाकरे यांच्या उभाटा शिवसेनेची काडी मात्र वेगळी अवस्था नाही आहे. त्यांनी शाळा काढली, शाळा चालवली, मास्तर अनिल परब, असीम सर्वदे असले मास्तर गोळा केले, उल्हास बापटांसारखे प्रिन्सिपॉल नेमले. पण शाळेला मान्यता लागते, शिक्षण विभागाची, सरकारच्या शिक्षण विभागाची मान्यता लागते. ती SSCची असेल नाही तर CBSEची असेल, कुठची तरी मान्यता घेतली नाही तर तुमचं पोर, तुमचा मुलगा मुलगी हे बोर्डाच्या परीक्षेला बसू शकत नाहीत. तेव्हा सगळं चालत राहतं. मग 8वीतून 10वीत कसा गेला, 9वीतून 7वीतून 5वीतून 11वीपर्यंत कसा आला, हे प्रश्न विचारणं सोपं आहे. सगळं येऊन अडतं कुठे तर बोर्डाच्या परीक्षेला. तसंच जोपर्यंत हे सगळं चालू होतं तोपर्यंत चालू होतं, पण ज्या वेळेला विषय कोर्टात येतो तेव्हा बोर्डाची परीक्षा असते. ती मान्यताप्राप्त शाळेकडूनच तो फॉर्म भरला जावा लागतो. कुठच्या तरी कोचिंग क्लासने डायरेक्टली बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरला म्हणून बोर्डातली संस्था, बोर्ड नावाची जी संस्था आहे, शालांत परीक्षा मंडळ, ते त्या मुलाला परीक्षेला बसू देत नाहीत. त्याचा फॉर्म रिजेक्ट होतो. मग त्याने रिजेक्ट झालेला फॉर्म दाखवायचा आणि बघा मी बोर्डाकडे फॉर्म सादर केला होता की नाही. या पद्धतीत अनिल परब तुम्हाला सल्ले देत असतील ना उद्धव ठाकरे, तर तुमचं कल्याण झालं म्हणून समजा. हे मी पहिल्यापासून सांगत आलो आणि नेमकं तेच झालं आहे. आणि तेच तुमची पत्रकार सभा संपल्यानंतर नार्वेकर सरांनी नेमकी तीच गोष्ट केली विधानसभा अध्यक्षांनी, की तुम्ही सादर केलं त्याच्यात कुठेही निवडणूक आयोगाकडे तुम्ही घटना दुरुस्त केल्याचा रेकॉर्ड तुम्ही दिलेला नाही. तुम्ही 13 आणि 2018मध्ये जी काय पक्षांतर्गत निवडणूक केली ती त्यांना कळवली आहे आणि 2013 आणि 2019 18नुसार तुम्ही जे काय बोर्डाला सादर केलं आहे ते तुमच्या पक्षांतर्गत पक्षाध्यक्ष, पदाधिकारी वगैरे यांच्या ज्या निवडणुका झाल्या, ज्या बाळकृष्ण जोशी या निवडणूक अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली झाल्या, त्याचे व्हिडिओ दाखवा किंवा कागदपत्र द्या. मुद्दा इतकाच आहे की तुम्ही निवडणूक आयोगाला काय कळवलं होतं. 2019 नंतर 1999 नंतर निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्याकडून अखंड शिवसेना असताना जे कळवलं गेलं ते 5-5 वर्षांनी आवश्यक असलेल्या पक्षांतर्गत निवडणुकीचा तपशील कळवला. ती निवडणूक घेण्यापूर्वी पक्षांतर्गत तुम्ही काय बदल केलेत ते निवडणूक आयोगाला कळवले नाहीत, ते रजिस्टर करून घेतले नाहीत, त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता मिळवली नाही आणि तिथेच सगळं गाडं फसलं. थोडक्यात एवढी मोठी पत्रकार सभा घेतली आणि स्वतःचंच वस्त्रहरण उद्धव ठाकरे यांनी करून घेतलं आणि म्हणून विनाविलंब तुमची पत्रकार परिषद, काय ती पत्रकार सभा संपत नव्हती, इतक्यात तुमचं वस्त्रहरण तिकडे राहुल नार्वेकर यांनी सुरू केलं.
तुम्ही तुमच्या पद्धतीत वाटेल ते सर्वोदय सांगतील की सुप्रीम कोर्टाचा निकाल असा होता, सुप्रीम कोर्टाचा निकाल तसा होता. तुम्ही सांगाल तो अर्थ नसतो. राहुल नार्वेकर यांनी एक एक टप्प्यावर सगळं सांगितलं आणि पत्रकारांनी तिथे सगळे उफराटे प्रश्न विचारले, त्यांना समाधानकारक उत्तरं दिली. ती ज्या ट्रिपल टेस्ट जी सांगितली आहे त्याच्यात का पक्षाच्या आमदारांवर विसंबून पक्ष ठरवावा लागला याचा सविस्तर खुलासा हा त्यांनी निकालात सुद्धा केला होता, नंतर पत्रकार परिषदेत सुद्धा केला होता. पण तो सुप्रीम कोर्टाचा निकाल असो किंवा नार्वेकरांनी दिलेला निकाल असो किंवा निकालानंतर काल केलेला खुलासा असो, तो समजण्यासाठी कायद्याचं तर्कशास्त्र ठाऊक असावं लागतं. मग माझ्या घरी अमित शहा का आले होते, त्याच्या घरी तो का गेला होता, याला लीगल आर्ग्युमेंट म्हणत नाहीत. कायद्यामध्ये कायद्याच्या तर्कावर चालावं लागतं आणि कायद्याच्या शास्त्रावर चालावं लागतं. आणि तिथेच नेमका घात झाला. किंबहुना त्या त्रुटी शोधूनच पुढचं 2 वर्षाचं राजकारण झालं, ज्याच्यावर मी पोस्टमार्टेम म्हणून अख्खी मालिका 8, 9, 10 व्हिडिओची करणार आहे की पोस्टमार्टेम. आपण कुठे दुबळे आहोत, आपण कुठे चुकलेले आहोत याचा एक सेकंदसुद्धा विचार उद्धव ठाकरेंनी केला नाही की त्यांच्या भोवतीच्या चमच्या पत्रकारांनी त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी केला नाही. आणि असीम सरोदे किंवा अनिल परब यासारखे, अनिल देसाई यासारखे कायदेशीर सल्लागार असले की तुम्हाला दुसरा कोणा शत्रूची गरजच नसते. आणि नेमकं तेच झालेलं आहे. आज परत एकदा सांगतो की ज्यावेळेला 2022च्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या काळात हा वाद चालू होता, पक्षात फूट पडली आणि बापटांपासून उज्ज्वल निकम यांच्यापर्यंत सगळ्यांना मुद्दाम चॅनेलवर बोलवून कायदे तज्ज्ञ म्हणून दाखवलं जात होतं, तेव्हा मी उज्ज्वल निकमना फोन करून सांगितलं होतं. उज्ज्वल निकमना मी फोन करून सांगितलं की मला शिवसेनेची घटना उपलब्ध नाही, पण शक्य झालं तर तुम्ही चॅनेलवर जाता, त्या चॅनेलपैकी कोणाकडे शिवसेनेची घटना असेल तर त्यामध्ये पक्षप्रमुख पद आहे का याचा जरा शोध घ्या. आणि दुसऱ्याच दिवशी उज्ज्वल निकम यांनी मला फोनवर सांगितलं की तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे की शिवसेनेची जी अधिकृत घटना निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहे त्यामध्ये पक्षप्रमुख हे पदच नाही आहे. आणि मी त्यांना तेव्हा म्हणालो होतो बघा आता ह्याच्यावरती सगळं घोटाळा होतो की नाही, आणि उज्ज्वल निकमनी मान्यसुद्धा केलं होतं. मुद्दा असा असतो ना मित्रांनो, सत्य काय त्याला किंमत नसते. मला काय ऐकायचं आणि मला आवडणारं असेल तेच सत्य असतं असा दावा करणाऱ्या माणसाचा सत्यानाश व्हायला वेळ लागत नाही. उद्धव ठाकरे यांनी नेमकी हीच गोष्ट ओढवून आणली आहे, कारण त्यांच्यासमोर ते कुठे चुकतात हे सांगणारा कोणीही माणूस नाही. त्यामुळे ते चुका करतात तेच कसं बरोबर आहे, ते बोलतात त्यात तथ्य कसं नाही हे सांगणारा कोणी नाही. त्यामुळे ते बोलतात तेच तथ्य आहे, तेच सत्य आहे असे बाजारबुणगी जेव्हा तुम्ही गोळा करून ठेवलेत तर तुम्हाला भाजपने, अमित शहाने, एकनाथ शिंदे यापैकी कोणी धक्का देण्याची आणि फसवण्याची सुद्धा गरज नाही. ते म्हणतात ना काय तो एक काय शेर आहे, बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी था, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. एक काय ते वटवाघूळ किंवा काय असतं ते एखादा सुंदर बगीचा सत्यानाश करायला पुरेसं असतं, पण जिथे प्रत्येक बागेतल्या प्रत्येक झाडावर आणि प्रत्येक फांदीवरच असलं उल्लू बसलेलं असतं, त्या बागेची अवस्था उकिरड्यासारखी झाली तर नवल नसते. आणि नेमकं तेच 16 जानेवारी झालं. पण परत बाजारबुणगे आहेत, जे कोणी तथाकथित महान पत्रकार, परखड पत्रकार आहेत त्यांनी लगेच निखिल वागळेपासून हेमंत देसाईपर्यंत सगळ्यांनी सांगून टाकलं राहुल नार्वेकरांचा पर्दाफाश. कारण त्यांना ते बघायचं आहे आणि त्यांना तेच सांगायचं आहे. सत्य गेलं भाडमध्ये, करायचं काय सत्याचं. पण वस्तुस्थिती अशी आहे की ती पत्रकार सभा राहुल तुमच्या वागळे बिगळे सारखे
शिंदे आणि भाजप विरोधातल्या शिव्या ऐकायसाठीच जमलेली जी पत्रकार मंडळी असतात ते खुश झाले, पण त्यांच्यासकट उबाठा शिवसेनेला फार वस्त्रहरण करून टाकलं नार्वेकरांनी. एक जास्त मिनिट न घालवता तात्काळ पत्रकार परिषद घेऊन, आधी ठरवून त्याचे चॅनेलवर मीडियावर ढोल पेटून नाही, तात्काळ त्यांची पत्रकार सभा संपली आणि नार्वेकरांची पत्रकार परिषद सुरू झाली, ज्याच्यामध्ये पत्रकारांना कुठलेही प्रश्न विचारायची मुभा होती. असो, पर्दाफाश उद्धव ठाकरेंनी कोणाचा केला नाही. उद्धव ठाकरेंनी स्वतःचाच पर्दाफाश करण्याची संधी ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली. कोण यांना वाचवणार, कोण सांगा मित्रांनो, यांना वाचवणार कोण? असंच चालू राहू द्या. आत्ताही मला असं वाटतं सुप्रीम कोर्ट, आणि मी तुम्हाला आठवत असेल की हा जेव्हा विधानसभेचा निकाल आला तेव्हा मी व्हिडिओ केला होता. उद्धव ठाकरेंसमोर एकच पर्याय, त्यांना हवा असलेला निकाल फक्त घटनातज्ञ उल्हास बापट देऊ शकतात. तेव्हा त्यांनी एक काम करावं, आपली ही पत्रकार परिषद वगैरे गौप्यस्फोट करू नयेत. त्यांनी उल्हास बापटांचं कोर्ट कुठे भरतं त्याचा शोध घ्यावा आणि त्या कोर्टामध्ये याचिका करावी, तर त्यांना अपेक्षित असलेला न्याय मिळेल. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात या विषयातले न्याय त्यांना मिळणार नाहीत, कारण ते बोलतात त्यात सत्य पण नाही आहे, त्यात तथ्य पण नाही आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.